तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट शब्दात सांगितलं भारताची दहशतवादाच्या बद्दलची नीती काय असेल आणि भविष्यातली रणनीती काय असेल याबद्दल आपण बोलणार आहोत। आज भारतीय तिन्ही सैन्य दलानं जे तांडव केलं पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती, या सगळ्यातनं खरंच धडा शिकवला गेला का, अद्दल घडवली गेली का, आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। स्टुडिओत माझ्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा जोडले गेलेले आहेत। हनुमंतजी स्वागत आहे तुमचं। आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप पादे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत। तुमचंही स्वागत आहे संदीप सर। चर्चेची सुरुवात मला हनुमंत पवार यांच्यापासून करायची आहे। त्याचं कारण असं आहे, हनुमंतजी तुम्ही आता पंतप्रधानांचं भाषण ऐकलं असेल, तुम्हाला वाटतं का की आपल्या भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे? तुम्ही समाधानी आहात का? विलासजी, चर्चेच्या सुरुवातीला मी आपल्या या सगळ्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये जे आपले जाबाज 8 जवान आपले मृत्युमुखी पडले, त्या माझ्या भावांना, बांधवांना, त्या माझ्या सैनिकांना, त्या माझ्या देशभक्तांना मी इथं आदरांजली व्यक्त करतो। त्यामध्ये मुरली नायक आहेत, राजकुमार थापा आहेत, दिनेश शर्मा आहेत, सुरेंद्र कुमार मोगा आहेत, मोहम्मद इम्तियाज जाबाज अधिकारी आपले, मेजर पवन कुमार सुभेदार आहेत, दीपक चिगा खान आहेत मणिपूरचे, सुनील कुमार आहेत। या माझ्या सैनिकांचा, देशासाठी रक्त सांडलेल्या, शहीद झालेल्या या माझ्या तिन्ही सेना दलाच्या जवानांना मी मनापासून सॅल्यूट करतो। माझा ऊर अभिमानानं भरून येतो की मी आज इथे बसलोय, तुम्ही इथे बसलेले आहात, आपण सगळे सुरक्षित आहोत। अशा असंख्य माझ्या सेना दलातल्या सैनिकांच्या बलिदानावर, त्यागावर, हुतात्म्यावर आपण बसलेला आहोत। त्यांच्याप्रती मी, माझा पक्ष आणि आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। आता तुम्ही मोदी साहेबांचं जे ऐकलं आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का म्हणलात, तर आम्ही समाधानी नाही आहोत। मोदी साहेबांनी सेना दलाचं कौतुक केलं, सगळ्या देशाचं कौतुक केलं, आपण सगळे एक आहोत हे सांगितलं, या त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत। पण त्यांनी आपण युद्ध का थांबवलं? आपण युद्ध थांबवायची घोषणा अमेरिकेतून ट्रम्पनी का केली? अमेरिकेचा सेक्रेटरी एक घोषणा अमेरिकेतून करतो, याबद्दल ते का बोलले नाहीत? माझ्या 140 कोटी देशाचं सार्वभौमत्व कधी नव्हे ते देशाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अमेरिकेकडे आम्ही गहाण ठेवलं, यावर त्यांनी बोलतील, चर्चा करतील अशी अपेक्षा होती, का नाही बोलली? पहलगाम मध्ये चूक झाली होती हे मान्य करून कोणाला तर ते जबाबदार धरतील आणि कारवाई करतील असं आम्हाला अपेक्षित होतं। आज ते बोलतील असं अपेक्षित होतं, पण त्यांनी ते केलेलं नाही। आमच्या सैनिकांना सूट दिली होती, आमच्या सेना दलानं धाडस दाखवलं, हिंमत दाखवली, शौर्य दाखवलं, अख्ख्या जगाचे डोळे दिपले आमच्या पराक्रमानं। पीओके आम्ही ताब्यात घेण्याकडे वाटचाल चालू असताना अंधाऱ्या रात्री अमेरिकेमधून युद्ध थांबवायचा आदेश आला का? मोदी साहेबांनी, डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी ट्विट केल्यानंतर 48 तास उलटून गेल्यानंतर आज देशासमोर आलेले आहेत। संसदेला तुम्ही कधी सामोरे जाणार आहात? विरोधी पक्षांच्या नेत्यांना कधी विश्वासात घेणार आहात? सेना दलाचे जे आमच्या सगळ्या शहीदांचे जे जीव गेले, 18 सामान्य नागरिक मेले, 8 सैनिक मेले आणि 26 पहलगाम मध्ये आमचे जीव गेले, याचा निर्णय तुम्ही अमेरिकेकडे का सोपवला? कधी सोपवला? कोणाला विचारून सोपवला? हा प्रश्न मला पडला होता। यावर ते बोलतील अशी अपेक्षा होती, ते बोललेले नाहीयेत। सेना दलाचं आम्हाला कौतुक आहे, मोदी साहेबांना कौतुक आहे, सेना दलाप्रती हा देश नतमस्तक आहे, एवढं मी या क्षणी बोलू शकतो। पण माझं सार्वभौमत्व अमेरिकेकडे का गहाण पडलंय हा प्रश्नही या निमित्ताने मला विचारावा वाटला। ठीक आहे, केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, मी त्यांना थेट विचारतो। अमेरिकेच्या मुद्द्यावरून विरोधक तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतायत, ते म्हणतायत की आमचा देशच तुम्ही त्यांच्याकडे गहाण ठेवला, अमेरिकेचं हे त्यांना मान्य नाहीये मध्यस्थी। तुमची अडचण झाली या सगळ्या मुद्द्यामुळे? बिलकुल नाही। मी सुद्धा सुरुवातीला एकतर आपल्या सैन्य दलाबद्दल आपण सगळ्यांनीच मुळात कृतज्ञ असलं पाहिजे, त्यांना मानाची वंदना केली पाहिजे की ज्या पद्धतीने आपल्या तिन्ही सैन्य दलांनी जो शौर्य गाजवलं आणि त्या शौर्यानंतरनं एक प्रकारे सगळ्या जगासमोर आपण काय आहोत, भारत काय आहे याचं एक यथार्थ दर्शन आज एका अर्थाने त्या आपल्या तिन्ही सैन्याने दाखवलं। त्यामुळे आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांच्या शौर्याला नतमस्तक आपण झालं पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खरं म्हणजे आत्ता माननीय मोदींचं भाषण संपल्यानंतरनं खरं तर सगळ्या देशातल्या जनतेच्या मनातल्या शंका पूर्णपणे खरं म्हणजे संपल्यात। पण मगाशी कोणता शब्द वापरला की आमचं सार्वभौमत्व गहाण टाकलंय का?
मला शंका वाटते की बुद्धीच गहाण टाकल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न नक्की पडू शकतात. खरं म्हणजे भारताला 2 लढाईवरती लढावं लागत होतं. हा. एक की एका अर्थाने जो दहशतवाद आणि जो पाकिस्तानची लढाई सुरू आहे ती सुरूच होती. दुसरं इथल्या वडेवट्टेसारख्यांची स्टेटमेंट जी पाकिस्ताननी वापरली त्यांच्या ह्याच्यामध्ये, अशा नेत्यांच्या विरोधात, काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधामध्ये आम्हाला लढावं लागत होतं. प्रश्न असा आहे, भूमिका काय होती भारताची, मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो आणि अतिशय शांतपणे मी चर्चा करतोय. ज्या दिवशी आपण 22 तारखेला तो हल्ला झाला पहलगामचा, त्यानंतर आपण सांगितलं दहशतवादावरती कारवाई करणार आणि त्याच्यानंतर आपण ठरवून दहशतवादी कॅम्पवर जे आहे ते उद्ध्वस्त केले. त्यात मोठे मोठे दहशतवादी ज्यांनी अनेक या देशातल्या दहशतवादी घटना रचल्यात, प्लॅनिंग केलंय, असे दहशतवादी मारले गेले. हे तर सगळ्या जगासमोर आलं, हे सगळ्यांनी मान्य केले. आणि त्याच्यानंतर आपण त्या दिवशी सकाळची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही सैन्याची ऐका, त्या प्रेस कॉन्फरन्स स्पष्ट केलं होतं की होय, आम्ही दहशतवादी केंद्रांवरती हल्ले केले, आम्ही दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली पाकिस्तानमधली, POK मधली, आणि दुसरं आम्ही आमची कारवाई पूर्ण केली. जर पाकिस्ताननी नीट ती अजूनही काढून दाखवा, जर पाकिस्ताननी आगळी केली तर आम्ही उत्तर देऊ, हे स्पष्टपणे त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने आगळीक केली आणि त्याला उत्तर आपण दिलं आहे. मुळामध्ये पहिल्या झटक्यात भारताने जे जे उद्देश ठरवले होते ते उद्देश साध्य झाले होते. दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त होती आज पहिल्यांदा. आणि होय, हा बदललेला भारत आहे, हे तिसऱ्यांदा भारताने करून दाखवलं. थेट पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानमधली दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली. नंबर 1. नंबर 2, याच काँग्रेसने, आता मी मुद्दाम जाणीवपूर्वक येतो, दुर्दैवाने मला राजकारण यायचं नाही, पण तरीसुद्धा या काँग्रेसने किती घाणेरडं राजकारण केलं होतं. ज्यावेळी S-4 ही सिस्टीम घेण्यात चाललं होतं रशियाकडून, ते सर्वाधिक विरोध हे कशासाठी पाहिजे 40,000 कोटीची यंत्रणा, हे सगळ्यात जास्त विरोध काँग्रेसने केला होता. की काय आपल्याला गरज आहे या यंत्रणेची, या देशातल्या तथाकथित समाजवादी बुद्धिवाद्यांनी विरोध केला होता, अशा प्रकारची यंत्रणा काय कामाची, हे या देशातल्या काँग्रेससह या सगळे जे आहेत ना, हे यांनी केलं होतं. पण आज याच मोदीजींची दूरदृष्टी एवढी की त्यांनी पाकिस्ताननी जो वेडेपणा केला, जो हल्ला करायचा प्रयत्न केला, मिसाईल वगैरे तर दूर, एक ड्रोनसुद्धा साधा येऊ शकला नाही, हे त्या यंत्रणेचं यश होतं. हे आपल्याला नाकारता येत नाही. मोदींची दूरदृष्टी होती की त्या यंत्रणा आपल्याला यशस्वी ठरली. त्यामुळे ज्यांना आपल्या देशाबद्दलच मला खरं काढायचं खूप काढता येईल. मग इंदिरा गांधींनी 90,000 सैनिक का सोडले, मग इंदिरा गांधींनी अनेक महिन्यानंतर हा प्रश्न का सोडवला, मग इंदिरा गांधी, कारण वारंवार काढलं ना, आज इंदिरा हवी होती. खरं म्हणजे हा इतका मोठा विजय की आम्ही जगाला सांगितलं, आज मोदीजींनी सांगितलं अण्वस्त्रची आम्हाला दाखवू नका. आणि तुमच्या माहितीसाठी मोदींचं भाषण होण्यापूर्वी ट्रम्प यांचं निवेदन झालंय आणि ट्रम्प यांनी शब्द वापरलाय, आय हेल्प, मदत केली, मध्यस्थी नाही. आता यांच्या डोक्यातच, म्हणून मी सुरुवातीला शब्द वापरला की त्यांची बुद्धीच गहाण आहे, तिथे बाकी सगळं चुकीचं दिसणार. मदत, एक मिनिट माझं पूर्ण होते. त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये एक प्रचंड मोठा विजय या ठिकाणी आपण मिळवला. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, त्याच्या यशाचं आपण सगळ्यांनी जगजाहीर कौतुक केलं पाहिजे. त्याच्याऐवजी ही खुसपटं काढायची आणि या मग मला काढायचं इंदिरा गांधीबद्दल काढता येतील. मग इंदिरा गांधीनंतर, एक मिनिट, 2014 पर्यंत सरकार होती, इतके बॉम्बस्फोट झाले, कुठं होतं, कडी निंदा. ह्याच्या पलीकडे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कधी शब्दप्रयोग केला नाही. कडी निंदा ते कडक कारवाई, ही या सरकारचं बदललेली रणनीती आहे. आणि दहशतवादाबद्दलची मी येतो हनुमंतराव, येतो तुमच्याकडे. मला फक्त संदीप पाध्ये सरांकडे एकदा जाऊन येऊ द्या, मग आपले आरोप प्रत्यारोपांचं त्यांचं काय उत्तर द्या तुम्ही, कारण संदीप पाध्ये सरांकडून मला जाणून घ्यायचं आहे. सर, ट्रम्प ज्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतायत, श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे त्यांना काय साध्य करायचं आहे? ते आज पुन्हा बोललेले आहेत की व्यापार हा महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कसं पाहता ट्रम्प यांच्या भूमिकेकडे? नमस्कार. ट्रम्प यांची भूमिका नेहमीपासून, तुम्ही जेव्हापासून ते आले आहेत सत्तेवर, तर त्यांचा ट्रेडवर मेजर फोकस आहे. आणि तुम्ही बघाल तर चायनासोबत जे सध्या त्यांचं शीतयुद्ध सुरू आहे, आज ती बातमी आली, तुम्हाला कळेल की दे हॅड टू रिड्यूस द टॅरिफ, पण पूर्ण लक्ष त्यांच्याकडे. आणि ते अमेरिका भारताकडे एक काय म्हणू आपण त्याला, सक्षम विकल्प म्हणून बघताय. आणि माझ्या दृष्टीने ट्रम्पना हे नक्कीच नकोय की कुठेतरी चायनाशी वाद करत असताना जे अल्टरनेटिव्ह ते बिल्ड करतायत
तिथलं नेरेटिव्ह कुठे चेंज होऊ नये आणि या युद्धाने एक वेगळीच कलाटणी मिळेल असं त्यांना वाटलं असेल. आणि मला तर प्रामाणिकपणे वाटतं की कुठेतरी त्यांना अशी माहिती मिळाली असेल आणि ज्यामुळे ते इंटरव्हेन्शनचं त्यांनी क्रेडिट का घेतलं तो भाग वेगळा. पण कुठेतरी निश्चित अशी माहिती होती की ज्याच्यामुळे भारताने सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं. खऱ्या गोष्टी सगळ्या पुढे येतील असं मला वाटत नाही. पण ट्रेड हा नक्कीच महत्वाचा मुद्दा आहे ट्रम्पसाठी. आणि त्यांच्या दृष्टीने जगाच्या जे काही ते जगाची सिद्ध करू इच्छितात की अमेरिका परत ग्रेट होणार आहे, त्याच्यासाठी त्यांना भारताची मदत नक्कीच लागणार आहे. आणि दे आर ऑलवेज सॉफ्ट ऑन इंडिया. आणि चायनाला तेवढं सक्षम ते हे करू शकणार नाहीत जर भारत स्वतःच्या युद्धात बिझी राहिला तर त्यामुळे मला वाटतं की त्या दृष्टीने त्यांनी ते निर्णय घेतला. परंतु त्यांनी हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं का, किंवा त्यांनी ते क्रेडिट का घेतलं, तर दॅट इज क्लासिक ट्रम्प फॉर यू. अगदी खरं आहे. म्हणजे मला हाच मुद्दा हनुमंतजींना विचारायचा. हनुमंतजी, आज आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, नाही तर याच्यावर सविस्तर चर्चा केली असती. ट्रम्पचा एक मुद्दा असा तुम्हाला या सगळ्यामध्ये असा दिसला की तिथं तुम्हाला बोट ठेवायला संधी मिळाली आहे, पण बाकी सगळ्या बाजूला दहशतवादाच्या बद्दलची जी भूमिका, एक भारत म्हणून भूमिका आहे. आता जसं सांगितलं केशवजींनी की कडिनिंदा ह्याच्या पलीकडे कधी काय केलं गेलं, कडिनिंदाच्या पलीकडे जाऊन घरात घुसून मारू शकतो. आणि दहशतवादी जे अगदी सुरक्षित समजत होते ज्या जागेवर, तिथं ते सुरक्षित नाहीयेत हा मेसेज गेला. हे भारताचं यश नाही का? आणि सत्ताधारी म्हणतात तुम्हाला नाही जमलंय. उपाध्ये सरांचं समजू शकतो आरोप. मी तेच सांगतो की हे केशव उपाध्ये सरांनी म्हणणं मी समजू शकतो. त्यांचं काम आहे विरोध करायचा. 75 वर्षे ते हेच करत आलेले आहेत. मला तुम्ही पण असं म्हणणं की हे घरात घुसून मारायचं आपण आता सुरू केलंय, हे साफ खोटं आहे. 93,000 सैनिक, त्यांचे खांद्यावरचे बिल्ले आणि त्यांची शस्त्र अशी खाली ठेवून शरणागती पत्करली होती. एका पाकिस्तान शत्रू राष्ट्राचे 2 तुकडे केले होते. मध्ये अमेरिका आडवी आली तर तिला आडवं करायचं धैर्य इंदिराजींनी दाखवलं होतं. इंदिराजीवर बोलायची लायकी भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यामध्ये आता शिल्लक नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं उदाहरण यांच्यासमोर आहे. दुर्गा म्हणून त्यांनी कशासाठी त्यांचा उल्लेख केला होता? यासाठी केला होता. त्यामुळे इंदिराजी संघ तुलना करण्याचं सोडून द्या. एक साधा ट्रम्प, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, तुम्हाला घोषणा करू देत नाही आपल्या युद्धाची. आपण सुरू केलेल्या आपल्या सेनादलाच्या शौर्याचा अपमान तुम्ही दुसऱ्या राष्ट्रामधून, अमेरिकेकडून करताय. असो, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये हे लक्षात आलं म्हणून त्यांनी त्याच्यावर बोलले नाहीत. पण आम्ही संरक्षण सिद्धता केली आणि काँग्रेसनं विरोध केला होता असं म्हणताना खरं म्हणजे उपाध्येजी ज्येष्ठ आहेत. वादासाठी म्हणून सुद्धा हे मी मान्य करायला तयार नाही. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची लाही केलेल्या या युद्धामध्ये 1981 पासून 99-90 पासून ते 2014 पर्यंत ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी भारत, रशिया आणि भारताची DRDO सारखी संस्था काय करत होती संबंध देशाला माहित आहे. यांनी अग्निवीर योजना आणली. हो, माझ्या शहीद होणाऱ्या भावाला शहीद दर्जा सुद्धा यांनी काढून घेतला. यांनी काय सांगावं, या DRDO संस्थेमध्ये जिथं मिलिटरीसाठीचं संशोधन झालं, शस्त्रास्त्र निर्मिती झाली, APJ अब्दुल कलाम सारख्यांचं नेतृत्व भेटलं, त्या संस्थेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रदीप कुलूरकर नावाचा माणूस पाकिस्तानला माहिती देत होता. त्या संस्थेला हे मातृसंस्था म्हणणाऱ्या लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. राहिला मुद्दा या देशातल्या सैन्याच्या शौर्यावर, या देशाच्या सरकारनं परराष्ट्र नीतीमध्ये मागं सरून अपयश स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचं कारण नव्हतं. माझ्या सैनिकांच्या शहीदत्वाला कमीपणात मी थेट विचारतो तुमचं म्हणणं होतं युद्ध पाहिजे होतं, तुम्हाला युद्ध हवं होतं? भारतीय जनता पक्षाचं जे केंद्र सरकार आहे त्याला तुम्ही घ्याल त्या निर्णयाला विरोधी पक्षांनी सपोर्ट केला. तुम्ही बघितलेला आहे, देशानं बघितलेला आहे. संसद म्हणून आम्ही सगळे सोबत होतो, सगळे विरोधी पक्ष नेते सोबत होतो. तुम्ही दोन्हीपैकी एकाही मिटिंगला आले नाही. आजही तुम्ही संसदेच्या सेशन घेण्याबद्दल काही बोलत नाहीत. तुम्हाला हा देश युद्धाच्या खाईत जायला हवा होता का? युद्ध हवं होतं का तुम्हाला? वेळ माझ्याकडे खूप कमी आहे. पूर्ण उद्या 65च्या युद्धाच्या आणि म्हणजे मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलाय, सेशन झाले का नाही? बरं, ठीक आहे. केशवजी बोला. कारगिल युद्धाच्या वेळेस सेशन झालं का नाही? बोलायला दिला पाहिजे. 1 मिनिटात का नाही बराच सेशन? मुळामध्ये असं आहे की खरं आम्हाला काँग्रेसला देशभक्ती शिकवायची गरजच नाही, कारण ती मुळात शोधावी लागणार काँग्रेसमध्ये. कारण मला सांगा, एक सातत उदाहरण वारंवार देत आहेत. मी मगाशी प्रश्न विचारत, नर्मदा सैन्य सोडलं का? बरं, दुसरं 70 त्या बांगलादेश निर्मितीनंतर 2013 पर्यंत या देशामध्ये हजारो बॉम्बस्फोट झाले, हजारो दहशतवादी हल्ले झाले. कुठं होतं काँग्रेसचं नेतृत्व?
प्रत्येक वेळी आम्हाला कडी निंदाच्या पलीकडे कधी दिसलंच नाही आम्हाला. अब्दुल फाशी किंबहुना दिली. एक मिनिट आता मध्ये अब्दुल बोलायचं नाही, आता कसाबला मध्ये फाशी बोलायचं दिली. नाही. अब्दुल दुसरं, कसाबला फाशी मनमोहन दिली. सिंगांनी ज्यावेळी तुमच्या 26 अकरा तुमच्या हल्ला झाला दहशतवादी त्यावेळी सोडून नाही भारताचं आलो आम्ही सैन्य, काठमांडूवर. भारताच्या आपल्या परराष्ट्र एअर मंत्री मार्शलने तुमचे घेऊन सांगितलंय गेले होते, की दहशतवाद्याला आम्ही जायला दोन तयार आहोत. ती दहशतवादी दहशतवादी हल्ले करतो. कशाला सांगता मनमोहन तुम्ही सिंगांनी काँग्रेसची? परवानगी दिली नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यात स्वतः त्यांनी सांगितलंय, दुसऱ्या अहो, सांगायची तुम्ही गरज नाही. काठमांडूला तुमचा त्यामुळे या परराष्ट्र मंत्री पलीकडचं दहशतवादी या घेऊन अनेक गेला. वर्षांमध्ये 1400 कोटी रुपये काँग्रेसने घेऊन गेला. बोट मान्य आहे चेपे का नाही धोरण, तुम्हाला? दहशतवादाविरुद्ध बोट चेपे धोरण दिलं, ज्याच्यामध्ये भारताला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. ते काँग्रेसच्या एकमेव बोट चेपे भूमिकेमुळे होतं. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारून चालणार नाही. आणि त्यामुळेच आज ज्यावेळी भारताने एक मोठा विजय मिळालाय, तो काँग्रेसला बघवत नाहीये का असे प्रश्न यावा, असे प्रश्न आज उपस्थित केले जात खरं आहेत. तर- या ठिकाणी भारतानं जो विजय मिळवला त्याचा खरं तर एक आनंद व्यक्त करायला पाहिजे होता, पण तेवढं साधं शौर्य, कौशल्य, तेवढे हुशारीपणा हा आज काँग्रेसमध्ये नाहीये. 71 बघा कसं ढोंगीपणा काँग्रेसचा. 71चा विजय हा इंदिराजींचा असतो, त्यावेळी सैन्याचं श्रेय देत नाहीत ते. मात्र आताचं मात्र हे स्वराज्य आताचं जे झालं आपलं यश मिळालं इंदिराजींचा, ते मात्र अमेरिकेकडे सैन्याचं आहे. त्यात सार्वभौमत्व मोदींचा घाण संबंध नाही टाकलं. नाही. म्हणून इतका विजय ढोंगी सरकारचा माणसं होता. तुम्ही काँग्रेसची सार्वभौमत्व घाण आहेत. ही टाकलं. काँग्रेसची म्हणून डबल तुम्ही स्टँडर्ड सैनिकाची ढोंगी ओवाळ भूमिका आहे. खरं तर मागे माहित उभा नाही राहा. देशाला. हा चर्चेला काय वेळ बोलताय? जास्त मिळाला असता तर बरं झालं असतं, प्रेक्षकांनाही कळलं असतं कुणाची नेमकी भूमिका काय. पण आज आपल्याकडे वेळ पुरेसा मिळू शकला नाही. मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दोघांची सुद्धा, कारण बराच वेळ मोदींच्या भाषणामध्ये आपला गेलेला आहे. पण आज या चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या पुढच्या काळात सुद्धा यावर खरं तर पिन पॉइंटेड चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की आपण नेमकं काय साधलेलं आहे या सगळ्यातनं. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. यानंतर